शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भारतीय जनता पार्टीत असलेले भाऊसाहेब वागचौरे यांनी आज आपला लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मागील 5 वर्षात विद्यमान खासदारांबद्दल शिर्डी लोकसभेत प्रचंड नाराजी असल्याचा दावा वागचौरे यांनी केला असून मतदारांच्या आग्रहाखातर आपण निवडणुकीत उतरत असल्याचे जाहीर केले होते। दरम्यानच्या काळात वागचौरे निवडणुकीतून माघार घेतील अशी अफवा देखील सोशल मीडियावर सुरू होती। मात्र आज शेवटच्या क्षणी वागचौरे यांनी आपल्या हितचिंतकासोबत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2009 मध्ये जनतेने आपल्याला खासदार केले, मात्र 2014च्या निवडणुकीत मोदींच्या लाटेत 13 दिवसात खासदार झालेल्या व्यक्तीने शिर्डी मतदारसंघ 5 वर्ष मागे नेऊन ठेवलाय। जनतेच्या मनातील ही चिंता म्हणजेच आज मी अर्ज दाखल करणे आहे। सध्याच्या खासदारांना शिर्डी लोकसभेतील 90% जनतेने अजून पाहिलेच नसल्याचं देखील वागचौरे यांनी यावेळी म्हटलंय। तर म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये पक्षांतर ह्या केवळ एका मुद्द्यावर कुणी पक्षांतर का केलं, का झालं याचा कुणी विचार केला नाही आणि मोदी साहेबांची लाट 13 दिवसात ज्या मतदारसंघाचा कोणत्याही गावाचा जनतेचा संबंध असलेल्या माणसाला निवडून दिलं, 13 दिवसामध्ये खासदार ज्या व्यक्तीनं ज्या पद मिळालं त्यांनी मात्र 5 वर्ष हा मतदारसंघ मागे नेऊन ठेवला। ही जनतेमध्ये असलेली मनामधली चिंता, मनामध्ये असलेली खळबळ त्याचीच आजची फार भरण्यामधली परिणती आहे। जनतेला आता हे तुम्ही विचारलं पाहिजे, जनतेला 5 वर्ष जनतेमध्ये नाही, ही जनतेची भावना जनतेने पाहिली। 90% लोकांनी अजून पाहिलंच नाही। आपल्याला हे चित्र आपण जनतेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा आवाज किंवा जनतेकडनं ही माहिती तुम्हाला पुराव्यानिशी मिळेल। नाही, माझी भूमिका एकच आहे की ज्या जनतेनं मला खासदार केलं ती भूमिका मी वठवायचा प्रयत्न केला। खासदार निधी काय असतो हे दाखवून देण्याचं काम केलं। स्वातंत्र्यानंतर गावागावात वाड्या वस्त्यावर पाऊल ठेवण्याचं खासदार रूपानं काम जे केलं, स्वातंत्र्यात गावात पहिला पाहिलेला खासदार म्हणून, त्या पलीकडचं जे काम आहे लोकसभेमधलं असेल किंवा राज्यस्तरावर असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल, हे काम करण्याचा नेकीनं प्रशासनाचा जो अनुभव आहे, या मतदारसंघामध्ये मी तसा जन्मानं कर्मानं इथलाच आहे। जन्म माझा अकोले तालुक्याचा आहे, कर्मानं मी इथेच राहुरीला व्हिडिओ होतो, याच संगमनेरला व्हिडिओ होतो, याच मतदारसंघातील नेवासा तालुक्याला व्हिडिओ होतो, जिल्हा परिषदेला डेप्युटी सी होतो आणि साईबाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो। आणि मला लहानपणापासून सर्व आम मतदारांनी पाहिलेला मी कोण काय कसा याची ओळख पूर्णपणे आहे। तर त्याचबरोबर त्यांनी जनतेच्या आग्रहाखातर आज उमेदवारी अर्जही दाखल केलाय। त्यामुळे शिर्डी लोकसभेची लढत तिरंगी होणार हे स्पष्ट झालंय। SP 24 ताससाठी आबिद शेख, अहमदनगर।